युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला आणि तो घरातलाच आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. सुनित्रा पवार, शरद पवार, रोहित पवार का पवार फॅमिलीत मधला कोणी अजिताचा घात करणारा होय का? काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या मनातील जे शंका आहे आणि सोशल मीडियावर जे प्रश्न निर्माण होऊन राहिले हे व्हायरल आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल की अजितदादाचा घात करणारा कोण आहे. त्याचा चेहरा आपल्या न्यूज चॅनलच्या स्क्रीनवर दिसणार तुम्हाला. हा व्हिडिओ पूर्ण बघा. घात करणारा हा सापडणार आणि आपल्या चॅनलवरती आज तुम्हाला त्याचा फोटो, त्याचा व्हिडिओ, त्याचा व्हॉइस सगळ्याच गोष्टी दाखवणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजितदादाचा घात करणारा त्याच्या पवार फॅमिली मधलाच असेल का? त्यांच्याच फॅमिली मधला कोणी असेल का घात करणारा? काय वाटतं तुम्हाला? हा कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. 28 जानेवारी 2026 ला अजितदादांचा बारामतीमध्ये विमान ब्लास्ट होऊन घात झाला. हे सगळं महाराष्ट्राने पुन्हा जगाला माहित झालं. पण घात कोण्या पद्धतीचा झाला हे तुम्हाला माहित आहे का? घात अशा पद्धतीचा झालेला आहे. त्या विमानामध्ये 5 जण गेले की 6 जण गेले अद्याप पता लागला नाही. पण अजितदादाचा घात सतत 2 ते 3 महिने होऊन राहिला तरीही घात करणारे जे कोणी असल, पवार फॅमिलीतला असल, कोणी असू शकते, काही असू शकते. तर हा व्हिडिओ सविस्तर बघा. पण ते बोलत का नाही मला सांगा. अजितदादाचा घात सतत 2 ते 3 महिने झाले ना. एक मला रोहित पवार साहेब जेव्हा तक्रार नोंदवायला बारामतीला गेले होते त्याची तक्रार घेतली गेली नाही. आणि आता कर्नाटकच्या राज्यामध्ये तिथं तक्रार नोंदवल्या गेली ना. तर मग मला सांगा, तक्रार नोंदवल्यावर मग दखल का होऊन राहिली नाही? अजितदादाचा घात तपासणी का होऊन राहिली नाही? काय वाटतं तुम्हाला? याच्या मागचं कारण काय? सुनित्रा पवार बोलत नाही, शरद पवार बोलत नाही का? सुनित्रा पवारला माहित आहे का घात करणारा कोण आहे? शरद पवारला माहित आहे का घात करणारा कोण आहे? का शरद पवारला हे माहित आहे काय घात आमच्याच परिवारातला कोणी केला असेल? सुनित्रा पवारला हे माहित आहे काय तर घात आमच्याच परिवारातला कोणी केला असेल? काय वाटतं तुम्हाला? जेणेकरून जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहे. घात करण्याच्या मागचं कारण काय? का शिवसेनेने केला, बीजेपीने केला, काँग्रेसने केला, या अदर कोण केला? का डॉनने केला? कोण केला घात अजितदादाचा? काय वाटतं तुम्हाला? अजितदादाचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले. घात करणारा काय? घात करणाऱ्याचा पत्ता पण अजून लागला नाही. बारामतीमध्ये अजितदादाची तक्रार नोंदवायला जातात तेव्हा तक्रार नोंदवत नाही आणि कर्नाटक सरकारमध्ये तिथं तक्रार नोंदवली जाते पण अजून पोलीस तपास का करत नाही? पोलीस तपास करत असेल तर त्यांना रोखत असेल का तपासणी करू नका? म्हणजे हा 100% हा गॅरंटी के साथ हा घातच आहे. बरोबर नाही का? हा घातच आहे असं वाटते ना. पण हा घात कोण्या पद्धतीचा झाला आहे? का शरद पवारनं केला घात, त्याच्या परिवाराने केला घात, कोण केला घात अजूनही काही मालूम नाही. तुम्हालाही माहित आहे शरद पवार आणि अजित पवार यांचं पक्ष एकीकरण करणार होते ना. आणि मलाही सांगा, सुनित्रा ताईनं लगेच 2 ते 3 दिवसात अजितदादाची अग्नी शांतही झाली तर लगेच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथ ग्रहण केली. तर विचार करा तुम्ही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठलेही दुःख नाही असं वाटते का? त्यांच्या मनामध्ये दुःख नाही का अजितदादा गेले आहे, त्यांचं दुःख झालं, अजितदादाचा घात कसा झाला काय नाही हे पाहणीशी करू शकत नाही का? चौकशी करू शकत नाही का? हे कारण सुनित्रा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहे ना.
उपमुख्यमंत्री असत असताना त्यांच्या हातामध्ये एवढा मोठा कारभार आहे, त्यांच्या हातामध्ये एवढं मोठं हे आहे दिलेलं, तर ते अजितदादाचा घात झाला की घातपात झाला हे बघू पण शकत नाही का? विचारपूसही करू शकत नाही का? चौकशी करू शकत नाही का? काय वाटतं तुम्हाला? अरे एकटा तो रोहित पवार बारामतीमध्ये जातो, तिथे तक्रार नोंदवल्या जात नाही. मग फायदा कोणाला झाला? अजित पवार मेल्यानं फायदा कोणाला झाला? अजित पवार मेल्याने फायदा कोणाला झाला? त्यांच्या परिवाराला तर झालाच असेल ना, कारण अजितदादाच्या मेल्यानंतर सुनीता पवारला उपमुख्यमंत्र्याचं पद भेटलं. पण फायदा अजून कोणाला झाला? बीजेपीला झाला काय? बीजेपीच्या सरकारला झाला काय? देवेंद्र फडणवीसला झाला काय? एकनाथ शिंदेला झाला काय? कोणाला झाला? काय वाटतं तुम्हाला? अजित दादाचा घात सध्या 2-3 महिने होऊन राहिले बरं, पण घात करणारा अजून पत्ता नाही. त्यांच्या परिवारातलाच कोणी वेगळा घात करणारा? परिवारातला तो कोण असणार? का केला असं त्याने घात? प्लॅनिंग न केला काय? का बीजेपीतल्या लोकांनी केला? का देवेंद्र फडणवीसने केला? का एकनाथ शिंदेने केला? का शिवसेनेतल्या लोकांनी केला? कोणाला मनात क्वेश्चन असं नक्की कमेंट करून सांगा. सुनीता पवार यांनी 3 ते 4 दिवसातच लगेच शपथ ग्रहण केली. अजितदादाच्या अग्नी शांततेने झाली, लगेच त्यांनी शपथ ग्रहण केली. का केली? थांबल्या असतात जराशा, तेरवीर होऊ दिली असती, सगळ्या गोष्टी झाल्या असत्या शांततेनं. हे पद का कोणी पळून घेऊन चाललं होतं का? कोणी घेऊन राहिलं होतं काय? नाही ना. मग का बरं त्यांना घाई का होती? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या मनात डाऊट असत. घात करणारा कोण असणार? अजितदादाचा परिवारातला, बीजेपीतला, काँग्रेसचा कोण असणार? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.